सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 3 या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. एक 5 माळी उंच इमारत, काचेचं पांघरून घातलेली, इतकी सुंदर की जाणारे 2 मिनिटं थांबून पाहिल्याशिवाय राहत नव्हते. प्रत्येकाचं स्वप्न होतं तिथे काम करायचं. एकदा का एपी ग्रुप ऑफ कंपनीमध्ये जॉईन झालं की लाईफ पूर्ण सेट होणार हे माहिती होतं सगळ्यांना. म्हणून तिथे काम करणाऱ्यांची रांग लागली असायची. प्रत्येकालाच तिथे काम करायचं होतं, पण सगळ्यांनाच तिथे एंट्री नव्हती. काही वेळातच तिथे एक ब्लॅक मर्सिडीज कार येऊन थांबली. तसा ड्रायव्हरने येऊन मागच्या बाजूचा दार उघडला. तसा आधी तर त्याने टकटक करत एक पाय बाहेर काढला. तसा ड्रायव्हर हात समोर घेऊन मान खाली घालून उभा झाला. तसा अभि गाडी बाहेर आला. त्याने आधी तर आपला ब्लेझर झटकला आणि आपल्या डोळ्यांवर गॉगल चढवत त्याने नेहमीच्या रुबाबात ऑफिसमध्ये पाय ठेवला. तसा तिथे चालू असणारा गोंधळ क्षणात शांत झाला आणि तिथे पिन ड्रॉप सायलेंट पसरला. सगळ्यांवर आपली एक कडक नजर टाकत अभि आपल्या केबिनकडे निघाला. तशी त्याची पीए सोनाली सुद्धा तोड्यात त्याच्या मागे केबिनमध्ये गेली. ही एक बाई, हिला कितीही डोकं आपटून सांगितलं तरी निर्लज्जासारखी अभिला फसवण्याचे प्रयत्न करत राहते. ते म्हणतात ना, पालत्या घड्यावर पाणी, तसंच झालं आहे हिचं. कितीही सांगितलं तरी परिणाम शून्य. देवाने तरी काय विचार करून हा नमुना तयार केला काय माहिती. मिस सोनाली, आता मला माझं शेड्यूल सांगणार आहात की? त्यासाठी सुद्धा मलाच बोलावं लागेल. अभिचा कडक आवाज त्या केबिनमध्ये घुमला. तशीच स्वप्नात हरवलेली सोनाली पटकन जमिनीवर आदळली. अभिने तिच्याकडे रागात बघितलं. तशी ती पोपट्यासारखी बोलायला लागली. तिची ट्रेन इतकी फास्ट होती की अवघ्या 2 मिनिटात तिने पूर्ण दिवसभराचा हार्ड शेड्यूल अभिला सांगितला आणि एक खोल श्वास घेत तिने स्वतःला शांत केलं आणि पुन्हा अभिच्या चेहऱ्यात हरवली होतीच की, मिस सोनाली, आता काम झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. अभि लॅपटॉपवर आपली बोटं चालवत म्हणाला. तशी सोनाली गुपचूप निघून गेली. उगाच तिथे राहून या आगीच्या बंबाला हवा का द्यायची? त्यापेक्षा आपल्या केबिनमध्ये एसी सुरू करून बसूया. पुटपुटत सोनाली त्या केबिन बाहेर पडली. गोडिया, वाड्यात सदाशिवरावांचा आवाज घुमला. तसे राघोजी सुलोचना घाबरतच त्यांच्या समोर उभे झाले. काय झालं बाबा? राघोजी बोलले. सुलोचना सुद्धा तेच प्रश्न घेऊन सदाशिवराव यांना बघत होती. राघव, अरे गुडिया कुठे? बाबा, अहो ती कॉलेजला गेली. काय झालं बाबा, तुम्ही गुडियाला का आवाज दिला? सुलोचना बोलून बघू लागली. अरे राघव, वसंता येत आहे आपल्या कुटुंबाला घेऊन, आपल्या गुडियाला बघायला, सदाशिवराव आनंदात बोलले. तसे त्यांचे शब्द ऐकून आत येणाऱ्या राहुलचे पाय जागीच थांबले आणि त्याच्या चेहऱ्यावर राग दाटून आला. अहो बाबा, पण ते कधी येत आहेत? म्हणजे आपल्याला तयारी करायला बरं होईल ना. गुडियाला सुद्धा सांगावं लागेल तयारीत राहा म्हणून. सुलोचना थोड्या काळजी सुरातच म्हणाल्या. हो हो सुनबाई, तुम्ही काळजी करू नका, सगळं होईल. फक्त गुडियाला म्हणावं ते येतील तेव्हा घरी राहा. आता तिला घरी राहायचं सांगा आणि मग तिचं शिक्षण बंद करून तिला नेहमीसाठी घरीच ठेवा.
हेच तर पाहिजे होते तुम्हा सगळ्यांना. म्हणून तर या लहान वयात तुम्ही तिचं लग्न करून द्यायला निघाले आहात. राहुल थोडा चिडतच बोलला आणि खोलीत निघून गेला. तुम्ही चिंता नका करू बाबा. गुडियावर त्याचा खूप जीव आहे म्हणून त्याची चिडचिड होत आहे. राघोजी सदाशिवराव यांना समजावत म्हणाले. आता तू हे आम्हाला सांगणार? जाणाऱ्या राहुलला बघून सदाशिव स्मित हसत म्हणाले. ते सगळं सोडा, आता तयारीला लागा. काहीच कमी नको राहायला त्यांच्या सत्कारात. सदाशिवराव बोलले. तसे राघोजी आणि सुलोचना आपापल्या कामाला निघून गेले. काय झालं वेदू? मघांपासून बघते मी, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही. शालू वेदांतिकाला हलवत म्हणाली. त्या दोघी आता कॉलेजच्या गार्डनमध्ये बेंचवर बसल्या होत्या. तू काही बोललीस शालू? अग लक्ष कुठं आहे तुझं? मी तुला कधीची आवाज देत आहे. सॉरी, मला नको तुझी सॉरी. आता सांग काय झालं? तू इतकी टेन्स का आहे? शालू बोलली. तशी वेदांतिका विचारात पडली. ते शालू, काल आजोबा माझ्या लग्नाचं बोलले. वेदांतिकाने शालूला सरळ शब्दात सगळं सांगितलं. काय? पण अगं तुला तर समोर शिकायचं आहे ना? शालूने वेदांतिकाला विचारलं. हो ग, पण मी आजोबांना नाही बोलू शकली नाही. वेदांतिका चेहरा पाडत बोलली. अगं मग राहुल दादा आणि अमित दादाला सांगायचं ना, ते बोलले असते आजोबांशी. तू ना वेदू सगळ्यांसाठी बोलशील, पण जेव्हा गोष्ट तुझी येते ना तेव्हा मात्र तू गप्प राहतेस. तसं नाही ग शालू, पण तुला तर माहितीच आहे ना, आजोबा, आई बाबा, अमित दादा, राहुल दादा, जेव्हा गोष्ट यांची येते ना तर मी यांच्या समोर बोलूच शकत नाही. वेदांतिका बोलली. तसही आई बाबा गेल्यानंतर यांनीच तर सांभाळलंय मला, आणि फक्त सांभाळलंच नाही तर खूप प्रेम ही दिलं. वेदू स्मित हसत म्हणाली. हे मात्र तू बरोबर बोललीस. तुझं कुटुंब न तुला खूप प्रेम करते. राहुल दादा आणि अमित दादाचा तर जीव आहे तुझ्यात. आणि यांच्यासाठी ना मी काहीही करू शकते, जीव सुद्धा देऊ शकते. हे तर फक्त लग्न आहे. वेदांतिका हसत म्हणाली. पण मी तुला खूप मिस करणार जान. शालू वेदांतिकाच्या गड्यात पडत बोलली. मी काही आताच चालली नाही. आणि तसही राहुल दादा म्हणालाच आहे की मला मुलगा पसंत पडेल तरच समोरच्या गोष्टी होती. वेदांतिका शालूच्या डोक्यावर टपली मारत बोलली. अच्छा, मग तर बघायलाच हवं कोण आहे जो या डेंजरस खिलाडी सोबत पंगा घेत आहे. शालू बोलली. तशा दोघेही खडखडून हसल्या. हे घे तुझी कॉफी. साधना अभिसमोर कॉफीचा मग धरत बोलली. थँक्स आई, आता मला खरंच याची खूप गरज होती. अभि सोफ्यावर नीट बसत बोलला आणि कॉफी मग घेतला. आई, तुझ्या हातच्या कॉफीचा काही तोडच नाही. सगळा थकवा क्षणात घालवते. अभि कॉफीचा घोट घेत म्हणाला. राहू दे, उद्या हेच तू तुझ्या बायकोला बोलशील. काय आई तू पण? अगं त्या गावंढळ मुलीला दुधाचा चहा करता आला तेच खूप म्हणावं लागेल. कॉफी करणं तर दूरच राहिलं. अभि खोचकपणे म्हणाला. गुडिया, तुझ्या हातची कॉफी पिणे म्हणजे
जणू अमृत पिण्यासारखंच आहे. एका मिनिटात सगळा शीण निघून जातो. अमित कॉफीचा घोट घेत बोलला. तशी वेदू त्याला स्माईल करत बघत उभी होती. बरं दादा, आता ही तुझी लास्ट कॉफी आहे. त्यानंतर तुला कॉफी मिळणार नाही. डायरेक्ट डिनरच होईल. वेदू बोलली आणि खाली कॉफी मग घेऊन निघून गेली. तर अमित तिला हसत जाताना बघत राहिला. बरं आई, मी माझ्या खोलीत आहे. डिनर रेडी झालं की सांग मला, बोलत अभिने कॉफी मग साधना यांच्या हातात दिला आणि आपली बॅग घेऊन आपल्या खोलीकडे निघाला. तर साधना त्याला फक्त बघत राहिल्या. हा मुलगा पण ना, माहिती नाही त्या बिचाऱ्या मुलीचं कसं होईल. याचे हे लक्षण बघता थोडं कठीणच वाटत आहे. साधना मनात बोलून किचन मध्ये निघून गेली. साधना सुनबाई, याला सांगा या रविवारी वेळ काढ. मुलीला बघायला जायचे आहे. वसंतराव बोलले. आता ते सगळे डायनिंग टेबलवर डिनरसाठी जमले होते. साधना यांनी अभिकडे पाहिलं तर तो हातात चम्मच घेऊन आपल्या आईलाच बघत होता. आई, इतकी काय घाई आहे? आणि तसंही या रविवारी माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. सुनबाई, मीटिंग पोस्टपोन सुद्धा होऊ शकते. वसंतराव अभिवर नजर रोखत बोलले. तशी अभिला चीड आली आणि त्याने जोरात चम्मच प्लेटमध्ये आपटून उभा झाला. अभि बाळा, असं अन्नावरून उठायचे नसते. थोडं खाऊन घे. साधना अभिला जेवणावरून उठताना बघून बोलल्या. आई, माझं पोट भरलं. आता आणखी काही नको. अभि तसाच पाठमोडा बोलला आणि निघून गेला. वेदू बाळा, तू रविवारला घरीच आहेस ना? सदाशिवराव यांचा आवाज आला. तसे अमित, राहुल आणि वेदांतिका त्यांना बघू लागले. राघोजी आणि सुलोचना यांना कदाचित माहिती होतं ते काय बोलणार ते. हो आजोबा, वेदांतिका हळूच म्हणाली. मग ठीक आहे. आणि जर वेळेत कुठले काम आलं तर ते नंतर कर. कारण वसंता त्याच्या कुटुंबासोबत येत आहे. तुझा आणि अभिचा बघण्याचा कार्यक्रम रविवारी करण्याचा आम्ही त्याला शब्द दिला आहे. सगळं तुमच्या मनासारखं होईल आजोबा. बोलून वेदांतिका आपल्या खोलीत निघून गेली. दादा, तुला असं वाटत नाही आहे का आजोबा जरा जास्तच घाईत सगळं करत आहेत? अरे म्हणजे बघ ना, कालच त्यांचे मित्र आले, त्यांनी गुडियाला मागणी घातली आणि आता हे उद्या परवा येऊन बघायचं बोलत आहेत. नक्कीच काहीतरी भानगड आहे. राहुल आपलं CIDचं डोकं चालवत म्हणाला. तसा अमित सुद्धा थोडा विचारात पडला. राहुलचे म्हणणे त्याला देखील पटत होतं, पण तितकाच त्याला आपल्या आजोबांवर विश्वास होता. फक्त ते जरा घाई करत आहेत, बाकी काही नाही. आणि तसं बघता ते साहजिकच होतं. कारण कुठल्याही आई वडिलांना चांगलं स्थळ हातचं जायला नको एवढेच वाटत असते. आणि इथे तर वेदांतिका होती, त्यांची एकुलती एक लाडाची नात. मग तिच्या बाबतीत तर ते चांगलं कसं सोडणार होते? मग त्यासाठी घाई झालेली सुद्धा त्यांना चालणार होती. तर राहुल मात्र थोडा संशयाने बघतच आपल्या खोलीत निघून गेला. कारण आता जर तो काही बोलला तर ओरडा त्यालाच मिळेल, कदाचित फटका सुद्धा.
म्हणून काही न बोलता सरळ खोलीत निघून गेला. त्याच्या मागे अमित सुद्धा गेला. इकडे अभि आपल्या खोलीत फेऱ्या मारत होता. त्याला तर आता इतका मनस्ताप होत होता की तो आपल्या केसातून हात फिरवत स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. तर तिकडे वेदांतिका सुद्धा आपल्या खोलीत कूस बदलत होती. दोघांनाही आज काही केल्या झोप येत नव्हती. दोघांच्याही मनात उलाढाल सुरू होती. काय असेल अभि वेदांतिकाचा निर्णय? अभिचा वेदांतिकाला घेऊन झालेला गैरसमज दूर होईल का? जुडेल का एका नवीन नेत्याची दोर? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करून फॉलो करा. प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.